बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही. ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलाय संघर्ष करून, ही तुमची पोटदुखी आहे. तर तुम्हाला काय, तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी? दाखवा ना, तुम्ही 10 कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं. गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना. गौतम अडाणी सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची? आम्ही बघू ना, आम्ही 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आलेले आहेत. तुम्ही तुमचं बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना, सत्तेसाठी. तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची, हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली. हे तुमचं मराठी प्रेम? मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जातो.